नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती 10 ओळींचा सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले या विषयावरती सुंदर 10 ओळींचा मराठी निबंध. काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या. काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या. भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या. भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या. स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. काट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहिल्या. भीतीला दूर सारत सत्यासाठी झगडल्या. स्त्रीला दिला हक्क शिक्षणाचा निर्भयपणे. म्हणूनच आज स्वप्न पाहते मी अभिमानाने. सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या पहिल्या तेजस्वी ज्योत होत. नेक्स्ट पॉइंट. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. नेक्स्ट पॉइंट. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. नेक्स्ट पॉइंट. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. नेक्स्ट पॉइंट. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध त्या ठामपणे उभ्या राहिल्या. नेक्स्ट पॉइंट. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. नेक्स्ट पॉइंट. विधवा पुनर्विवाह व स्त्री स्वातंत्र्याचे त्यांनी समर्थन केले. नेक्स्ट पॉइंट. सावित्रीबाई फुले या कवयित्री आणि समाज सुधारकही होत्या. नेक्स्ट पॉइंट. त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली. नेक्स्ट पॉइंट. त्या खऱ्या अर्थाने नारी शक्तीचे प्रतीक होत्या. लास्ट पॉइंट. आजही सावित्रीबाई फुले प्रेरणास्त्रोत म्हणून आदराने
स्मरणात आहेत. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती. धन्यवाद.